लोकशाहीचे महाराष्ट्रात वस्त्रहरण, धिंड राजधानी दिल्लीत. भगतसिंह व्हायला जिगर लागते. नुसते नाव घेतले तरी अभिमानाने छाती फुगली पाहिजे, तसा जज्बा पाहिजे. कोश्यारी यांना पद्मभूषण देऊन सरकारने राज्यघटना, संविधान व सार्वभौमत्व यांचे गाठोडे बांधून यमुना नदीत विसर्जन केलेले दिसते. पुढे आता न्यायमूर्ती चंद्रचूड, खन्ना, गवई, सूर्यकांत, निवडणूक आयुक्त राजीव कुमार, ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न हमखास मिळायलाच पाहिजे. त्यामध्ये तडजोड होता कामा नये. महाराष्ट्रात नार्वेकर, फडणवीस, शिंदे, अजित पवार, चोकलिंगम, दिनेश वाघमारे यांना महाराष्ट्र भूषण मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. यांनी मजबूत लोकशाहीचे खांब गदागदा हलवून खिळखिळे केले. शिवसेनेचे प्रकरण फक्त ठाकरेंसाठी नव्हते, ते संपूर्ण लोकशाही जिवंत आहे किंवा मढे पडले आहे ते तपासण्यासाठी होते. ठाकरेंनी तर आपली बाजू आधीच भक्कम केली होती. गतप्राण फक्त लोकशाही झाली. त्याला जबाबदार वरची रिकामी टाळकी होय. यांनी स्वार्थासाठी लोकशाही, सार्वभौमत्वाचा लिलावच मांडला. तुम्ही छाती ठोकपणे सांगा, गेली 10 वर्षात लोकांसाठी धोरणात्मक झालेले एखादे काम. तुम्ही गमजा माराव्यात. कायदा सर्वांना सारखाच, कायद्यासमोर सगळे सारखेच. मग निवडणुकांत येणारा पैशांचा महापूर, सोडलेला धूर, उमेदवारी मागे घेण्यासाठी टाकलेले डाव, दबाव, दिलेल्या कोटींच्या ऑफर, याला गीत रामायण समजायचे काय? जरा तरी लाजा बाळगा. बाहुबली छप्पर फाडके कमाई करून गेला, पण ध्यानात फक्त कटाप्पा राहिला. कारण गद्दारीचा सिक्का हा सहजासहजी पुसला जात नाही, कधीच पुसला जात नाही. शिवसेना संपविण्याच्या नादात तुम्हीच आपल्या डोक्यावर सिक्के मारून घेतले, आपल्या कपाळावर गद्दारीची निशाणी मारून घेतली. ठाकरेंनी आत्मचरित्र लिहिले नाही. आजसुद्धा ठाकरेंवर लिहिले आणि बोलले रोज जाते. ठाकरेंना लोकशाहीची निघालेली ही धिंड 1992 समजली होती. म्हणूनच त्यांनी आत्मचरित्र लिहिण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. कारण त्यांना माहीत होते की आपले आत्मचरित्र ही लोक जीवनामध्ये रोजच मांडणार, रोजच सांगणार, रोजच बोलणार आणि रोजच लिहिणार. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.